आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये क्लायमेट चेंजमुळं हवामानाचं सगळं ऋतुचक्र बदललंय आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर होतीये. त्याचसोबत काही ठिकाणी कमी पर्जन्यमान होऊन दुष्काळ ती पण मोठी समस्या आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे पण बघता येतं की जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे, ओढे आहे, नदी आहे, नाले ती कमी झालेली आहे. कारण आपण पाणी पाहिजे त्या प्रमाणात आपण जिरवत नाहीये. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जलताराचा उपक्रम राबवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलाय. जलतारा म्हणजे एक फार सोपं काम आहे ऍक्च्युली. 5 बाय 5 बाय 6 म्हणजे 6 फूट खोल आणि 5 फूट रुंद, 5 फूट लांब असा एक खड्डा आपण त्यामध्ये करतो. आपल्या शेतीचा जो नैसर्गिक उतार आहे त्या दिशेला तो खड्डा करून मग त्यामध्ये अल्टरनेट मोठे दगड, छोटे दगड आणि मग मुरुम असं करून आपण तो खड्डा करतो. जेणेकरून एकतर साधारणतः 3.5 लाखापर्यंत लिटरपर्यंत पाणी मुरवण्याची क्षमता त्या खड्ड्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा पाण्याचा लवकर निचरा होऊन पिकांचा एक तर लॉस होऊ नये किंवा जे सॉइल इरोजन आहे, जमिनीची धूप आहे ती होऊ नये, हा याचा दुहेरी पर्पज आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही हे अभियान चालू केलेलं आहे. 1 लाख जलतार आपल्या जिल्ह्यात करण्याचं एक टार्गेट आपण घेतलंय. आणि मग त्या अनुषंगाने काल लोहायमध्ये आणि आज किनवटमध्ये थारा या गावामध्ये आम्ही इथला अभियानाचा प्रारंभ केलाय. आणि याच्यामध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट मध्ये पण हा तालुका आहे. आणि BRLF ही संस्था याच्यामध्ये आपल्याला मदत करते या सगळ्या मोबिलायझेशनसाठी. आणि त्याचा जो व्यापक त्यांचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये मग जलतारा सोबतच जे इतर काम आहेत, जे एरिया ट्रीटमेंटचे काम आहे, CCT आहे, डीप CCT आहे, गॅबिन बंधारे, त्याचसोबत पूर्ण लोकांशी विचार विनिमय करून शिवार फेरी करणं, गावामध्ये कशा प्रकारच्या जमिनीचा पॅटर्न आहे, उतार कसा आहे, वॉटरशेड कसे आहेत, याची सगळी आखणी करून मग त्यांच्याच मदतीने हे सगळे आपण उपाययोजना सुचवतो. तर जलसंधारण एक महत्वाचा त्याचा पैलू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे शेतीचा खर्च वाढत चाललाय आणि त्याला अल्टरनेट जे ऑर्गॅनिक आपल्याला उपायांकडे जायचंय, त्यामध्ये मग जीवामृत आहे, दशामृत आहे किंवा पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे, जेणेकरून कमी खर्चामध्ये एकदम रिझनेबल कॉस्टमध्ये आणि कुठल्याही केमिकलच्या वापराशिवाय आपण पेस्ट कंट्रोल कसं करू शकतो, शेतकऱ्यांचे गट मोठ्या प्रमाणात स्थापन कसे करू शकतो, किंवा इतर जे मेकॅनायझेशन आहे, कॉटन श्रेडर आहे, तर हे करून जमिनीतला कार्बनचं कंटेंट वाढवणे हा एक या सगळ्या प्रोग्रामचा मोठा भाग आहे. तर हे सगळं अभियान आम्ही आज चालू केलेलं आहे आणि लोकांचा चांगला उत्साह आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या अभियानात सामील व्हावं. आता काही या जलताराचा जो खर्च आहे